मग काहीतरी घेतलेलं आहे. चिरकुटी सूत्रकटी कोप चिरकुटी सूत्रकुटी कोपी न हातीरा कोटी राजद्वाराला उठावटी द्वार पाळी दृष्टी देखील. आणि अशा अवस्थेमध्ये श्री शुकमुनी जनक राजाच्या द्वारामध्ये आलेले आहेत. कोपीनं थोडस गुंडाळलं, हातामध्ये ते कमंडलू किंवा ते जे काठी असते ती एका हातामध्ये राख एवढं साहित्य घेऊन तो शुकमुनी त्या ठिकाणी द्वारपाळाजवळ आलेले आहेत. ब्रह्मसूत्रे विन नव्हे ब्राह्मण संन्यासी नव्हे दंडे विन दिगंबरू नव्हे संपूर्ण अति विलक्षण त्या द्वारपाळ जे होते ना, त्या द्वारपाळाने शुकमुनीकडे पाहितलं. आणि बघा जनक राजाचा काय अधिकार असेल, द्वारपाळाचा हे अधिकार. द्वारपाळ म्हणायला लागले पहिला तुकडा. ब्रह्मसूत्रे विन नव्हे ब्राह्मण. ब्रह्मसूत्र असल्याशिवाय त्याला ब्राह्मण म्हणता येत नाही, म्हणजे यांच्याकडे ब्रह्मसूत्र दिसलं नाही. आणि दंडा हातामध्ये असला तर संन्यासी म्हणता येते, दंडा हातात नसल्यास संन्यासी म्हणता येत नाही, म्हणजे त्याच्यात हे बसले नाही. तिसरं दिगंबर नव्हे. आणि हे दिगंबर बी नाही का, तर थोडं तरी गुंडाळलेलं आहे किंवा लोकांच्या लज्जेच्या प्रमाणे, म्हणजे दिगंबर सुद्धा नाही. तर मग ह्यांना काय म्हणावं हे जनक राजाचे म्हणायला लागलेले आहेत. या लागी श्री शुकासी द्वारपाळ वरिता त्यासी तो म्हणे सांगारयासी मी शुक भेटीसी आलोसे. त्यावेळेला त्या द्वारपाळांना यांनी सांगितलं, द्वारपाळ हो जा, जनक राजाला जाऊन सांगा मी शुक आलो. त्या श्री शुकाचे मनोगत मी आलो से ब्रह्मभूत राजा समोर येईल सन्मान युक्त नेईल. शुकमुनी मनामध्ये विचार करायला लागलेले आहेत. आता ह्या द्वारपाळानं जनक राजाला सांगितलं जाऊन की शुकमुनी आलेत म्हणून. मग राजा धावत येतील, माझा सन्मान करून घेऊन येतील, हे असा विचार शुकमुनी करायला लागलेले आहेत. ऐसे ज्ञाना विमाने थोर श्री शुका माझी बांधिले घर हेरयासी कळले अंतर शुक विकार हृदयस्य. जनक राजांना न सांगता तुम्हा कळू येते अंत, न सांगता कळतो. जनक राजांच्या लक्षात आलं शुक मुनींना घर केले हृदयामध्ये शुक मुनीच्या. कशानं? बाबा बाबा विंचू चावला, इंचू चावला. त्या जो अहंकार रूपी मी रूपी विंचू म्हणजेच त्या अहंकारानं हृदयामध्ये घर केलेलं आहे. जनक राजाला आपोआप समजलं. वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ.